नमस्कार, शिक्षा 26 कोरपडे चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण विंचू या कीटकाविषयी माहिती पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। विंचू हा अतिशय चिवट प्राणी आहे। कडाक्याची थंडी आणि अतिउष्णता अशा दोन्ही टोकांच्या वातावरणात विंचू तग धरू शकतो। त्याच्या लपण्याच्या जागा, लहान आकार, निसर्गाशी जुळता रंग व चपळ हालचाली यामुळे विंचवाला सहजासहजी मारणे शक्य नसते। सतत 2 दिवसापर्यंत पाण्यात बुडवून ठेवला तरी तो जिवंत राहू शकतो। जिवंत राहण्यासाठी या बाबी निसर्गाने विंचवाला दिलेल्या आहेत। काळा विंचू हा आकाराने मोठा असतो, परंतु हा कमी घातक असतो। काळा विंचू महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आढळतो। लाल विंचू मुख्यतः कोकणात सापडतो। हा जास्त घातक असून त्याच्या दंशामुळे अनेकांना प्राणांना मुकावे लागते। भारतात 120 प्रकारचे विंचू आढळतात। त्यापैकी सर्वात मोठा विंचू 18 सेंटीमीटर लांबीचा असतो। कोकणातला लाल विंचू बराच धोकादायक असतो। लाल विंचवाचे लॅटिन नाव मिसोबथस थॅमस असे आहे। या विंचवाच्या विषावर उतारा अँटीसिरम हे मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटने उत्पादन केलेले प्रभावी औषध आहे। विंचवाचे वास्तव बहुधा घराची कौले, घराची छते, जुने कपडे, काढून ठेवलेल्या चपला, बूट, अडगळ अशा ठिकाणी असते। अनेकदा छतातून रात्री विंचू खाली पडतात। अंधारात स्वरक्षणाचा प्रयत्न करताना ते दंश करतात। यासाठी कौलारू छत असेल तर त्यातील लाकडाचे अजून एक स्तराचे छत असणे आवश्यक असते। शेतीमध्ये काम करताना हातात जाड हातमोजे वापरणे योग्य ठरते। गुंडाळून ठेवलेले पांघरून झटकून मग झोपावे। कोकण म्हणजेच विंचू आणि सापांचा प्रदेश असा सर्वत्र समज आहे, कारण त्यांच्यासाठी तेथे अनुकूल नैसर्गिक रचना आणि वातावरण आहे। विंचवाच्या जगात असंख्य जाती असल्या तरी लाल रंगाचा विंचू सर्वात जास्त विषारी असतो। बाकी अनेक जातीचे विंचू प्राणघातक ठरत नाहीत। विंचू भुकेला नसला, डिवसलेला नसला तर त्याचा दंश कमी विषारी असतो। त्याचप्रमाणे तो शरीराच्या कोणत्याही भागावर किती वेळ चावला आहे, त्याचे विष थेट रक्तवाहिन्यांमध्ये गेले आहे किंवा नाही इत्यादी बाबींवरही दंशाची दाहकता अवलंबून असते। रत्नागिरी जिल्ह्यात काही भागात अशा प्रकारचे लाल विषारी विंचू मोठ्या प्रमाणात आढळून येतात। धन्यवाद।